तोपर्यंत कुकडी प्रकल्पासाठी नदीतून पाणी सोडण्याची नाही आमदार साहेबांनी चेक केलं जिथं जिथं स्ट्रक्चर बांधकाम आहे ना तिथं तिथं मोठ्या प्रमाणात आणि तिथं फुटण्याची शक्यता आहे. जिथं जिथं मोऱ्यांचं बांधकाम आहे ना तिथं कामच झालं पाहिजे. इथून पुढे ना जागेवर 3 मोरे आहेत. हॅलो, चोपडे साहेब आहेत का? बरं ऐका, मी काय म्हणतो, इथं जे शेतकरी आलेत ना त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर आमचे जे काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत आम्ही इथं तुमचे डेप्युटी इंजिनियर हांडे साहेबांना सांगितले, पण तुम्हाला पण मी फोनवर सांगतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची जमीन जी ती वाहून गेलेली आहे, त्याने बिचाऱ्याने आत्ताच लेवल केली होती, त्याची पूर्णतः आम्हाला लेवल करून पाहिजे. त्याची जी गाडलेली विहीर आहे आणि शेततळ जे वाहून गेलेले आहेत त्याचं पुनर्बांधणी सगळं करून देणे. आत्ता शेतमाल काढण्यासाठी रस्ता बंद आहे, हां, तो ताबडतोब रस्ता पहिला निदान ते चालू करून देणे. आत्ता लगेच जे इमिजिएट तुमच्या गाड्याला तिथून रस्ता करून द्यायचा. पिकांचे झालेले जे नुकसान आहेत त्यांचे आता कृषी अधिकाऱ्यांनी तलाट्यांनी पंचनामा केलेला आहे. त्याच्या जे नुकसान भरपाई आहे ते कोथंबिरीचे वगैरे तिथे ते भरून देणे. अजून एक स्पॉट आहे 2.5 किलोमीटरच्या अंतरावर, तिथं लोकांना येण्या जाण्यासाठी पर्यायच नाही आहे. तिथलं एक आम्हाला ब्रिज पाहिजेची मागणी आम्ही केलेली आहे. 2.5 किलोमीटर अंतरावर 3 मीटर रुंदीचा तो ब्रिज करून दे. नाही ठीक आहे ना, हां, किलोमीटर 1 ते 5 पर्यंत आम्हाला RCC लाईनिंग करून पाहिजे. कारण असा स्पॉट जो आहे तो अशा अनेक ठिकाणी आहे. तुम्ही जरी हा दुरुस्त केला आणि परत पाणी जर सोडलं तर ते परत ते घटना घडणारच आहे. उलट याच्यापेक्षा डेंजर स्पॉट येतो. उलट तो नाही फुटला पण हा फुटला आणि अजून 1-2 दिवस चालू राहिला असता तो पण फुटला असता. त्याच्यामुळे ते सगळे जे स्पॉट्स आहेत, विशेषतः जे स्ट्रक्चर जिथं जिथं आहेत ना त्याच्या परिसरामध्ये खूप डॅमेजेस झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पिंपळगाव जोग्याच्या कालव्याचं आवर्तन सोडण्यात येईल. म्हणजे त्याच्यापर्यंत आम्ही काय सोडून देणार नाही. आम्ही इथे सगळे थांबून राहणार आहेत. आणि तोपर्यंत कुकडी कालव्याला जे आवर्तन तुम्ही नेक्स्ट करणार आहे त्यातून त्या नदीतून पाणी येडगाव धरणाचा म्हणजे कुकडी प्रकल्पाला सोडायचं नाही. काय होते, सगळे खालचे मजा मारतात आणि आमचं इथं नुकसान होते. किती दिवसापासून आम्ही सांगतोय त्यातून काय होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 15 दिवसात करून द्या. मला सगळं होण्यासारखे आहेत, नाही असं नाही. ताबडतोब आणि खास बाब म्हणून आपत्तीमधून ते करून द्या, तरच आम्ही इथून हे सगळ्या गोष्टी मार्ग काढू. नाही तर तोपर्यंत काही करून देणार नाही. हॅलो, हां, मी धुमाळ साहेबांना पण फोन केला होता, त्यांनी काही फोन उचलला नाही. मी तुमच्या एसीनला फोन करणार होतो पण ते मॅडमला पर्यंतच्या हातात पण नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. हां, मी याचा फोटो काढून तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. तुम्ही इमेज